साहेब बराबर आहे तुमचं, आणि तसं बी हा तुमच्या घरचा मामला आहे. हो नाही नाही तसं काही नाहीये. आमच्या घरातला मामला असं नाहीये. ते तुमची मुलगी आता आमच्या घराचा भाग झाली, त्यामुळे तुमच्या घरचा मुद्दा आमच्या घरचा मुद्दा असं काही नाही. आपल्या घरातला मुद्दा आहे असं समजूया आपण. आणि मी जे काही करतोय ते तुमच्या मुलीच्या सुखासाठीच करतोय, यावर विश्वास ठेवा तुम्ही. आहो नाही नाही, तुमच्यावर एकदम विश्वास आहे हो, अगदी डाऊटच नाही बघा. आमची पोरगी ह्या विश्वासावरतीच दिली ना हो. उद्याच शिफ्ट करतोय आम्ही. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे की नाही मला माहिती नाही, पण हिने सुनीताला घरात घेतलेलं नाहीये. नाही नाही, तुम्ही ती बोलली नाही तसं. पण काय आहे सर, घर म्हणलं का भांड्याला भांड वाजायचंच. पण आमच्या घरात हे एकच भांड एवढ्या जोराने वाजतंय ना की आम्हालाच पोचे पडायची वेळ आली आता. बघा साहेब, आता तुमचा निर्णय आहे. आमच्या पाहुण्यात सुनतीला लई बोलतील, अहो घर फोडलं म्हणतील. आधी तिच्या लग्नाला कुणाला बोलवता आलं नाही बघा. असंच असतं ना हो, मानपान नाही झाला कुणाचा, समधीच पाहुणे नाराज आहेत बघा आमच्यावर. आणि त्यात ही वेगळी झाली कळल्यावर समधीच पाहुणे सुनतीला नाव ठेवतील बघा. म्हणजे ही घरात आली आणि महिन्याभरात वेगळी झाली. आम्हाला तोंड दाखवायला कुठं जागा राहणार नाही बघा. अहो आपली माणसं तोडून नाही जमत, त्यांच्या संकटात दिवस घालवायचे असतात आपल्याला. उगाच कशाला ना. सुनतीला तर आम्ही तेच सांगत होतो, म्हणलं नंतर झालं असतं ना हे तर काय वांदा नव्हता बघ. पण म्हणजे कसं, लगीन झालं आणि वेगळे झाले असं होणार नाही का. आणि हा टपका सुनतीवर बसला ना तर आयुष्यभर पुसला नाही जायचा बघा. पाहुणे रावणे समधीच बोलतील, बरं नाही वाटत ना व. आम्हाला तर तुमचे आमचे समदे पाहुणे मिळून एक पूजा घालायची आहे. पण हे असं झालं तर सुनतेच्या नावानं लई बबरा होईल. आधीच तिनं लव केलं, कुणाला काही विचारलं नाही का काय नाही, लगीनच करून मोकळी झाली. आम्ही आबरूला भिवून वागणारी माणसं आहोत. म्हणजे आम्ही काय जोर नाही देऊ शकत. पण बघा साहेब, आमच्या पोरीवर उगी टेपरं न ग. शेवटी आम्हाला बी विचारणारे कोणी आहेत ना. असं नाही की आम्ही पोरगी दिली म्हणजे संपलं. हो नाही नाही नाही, मुलगी दिली म्हणजे सगळं संपतं असं काहीच नसतं. आणि तुमच्यासारखे आम्हाला फारसे नातेवाईक सुद्धा नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला जी अडचण वाटते ती आम्हाला नाही वाटत आहे. राग नका धरू साहेब, आम्ही आपलं हात जोडून. हो रागवेन कशाला, तसं काही नाहीये. आमची सुनतीत सांभाळून गेली समद, अगदी तुम्हाला तक्रार करून द्यायचीच नाही बघा. आणि तसं नाही झालं ना तर पायताना ना हा ना आम्हाला. अहो काय एवढं, माझी सुनीताबद्दल काहीच तक्रार नाहीये. उलट तिला वाचवण्यासाठीच मी. तिला वाचवायचं असेल तर पाहुण्यात होणाऱ्या बदनामीपासून वाचवा. सुनतीचे मामा आहे, काका काकी आहे, त्यांची पोरं ढोरं आहे. अहो लई गोतावळा आहे. बाकी आमचं काय बी म्हणणं नाही. तसं नसतं नसाय तर आम्ही आलो बी नसतो.